बीडमध्ये पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर संघर्ष बघायला मिळतोय। बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनी शोषण प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक झाले। संदीप क्षीरसागर आरोपी सोबत काय करत होते असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय। आरोपी आणि क्षीरसागर यांचे सीडीआर काढा, एसआयटी चौकशी करा अशी मागणी सुद्धा मुंडेंनी केलेली आहे। आरोपी आणि क्षीरसागर क्लासमेट की ग्लासमेट असा सवाल सुद्धा त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर उपस्थित केला आहे। एक वर्ष आमची ती भगिनी लैंगिक क्षण सगळं सहन करते आहे आणि करणारा हा जो व्यक्ती आहे तो या कोचिंग क्लासचा मालक आहे। एक नाही दोन व्यक्ती आहेत। गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ते का होते, काय असं कारण आहे, क्लासमेट आहेत काय नेमके। दरम्यान अंजली दमनिया यांनीही एक्सपोज करत संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेले आहे। कोचिंग क्लासच्या मालकाला क्षीरसागर मदत करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सगळ्या सीडीआरची तपासणी झाली पाहिजे असं सुद्धा अंजली दमनिया यांनी म्हटलेलं आहे। अंजली दमनिया यांची एक्सपोस्ट आपण ग्राफिक्स मधून बघूयात। बीड जिल्ह्यात झालेल्या अत्याचार प्रकरणी अतिशय धक्कादायक माहिती पुढे येत आहे। त्या कोचिंग क्लासच्या मालकाला आमदार संदीप क्षीरसागर पदोपदी मदत करायचे। त्यांचा राजाश्रय होता त्यांना किती किळसवण। या प्रकरणात सुद्धा कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। सगळ्या सीडीआरची तपासणी झाली पाहिजे। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर एकीकडे धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावरती सवाल उपस्थित केलेला आहे, तर दुसरीकडे अंजली दमनिया यांची सुद्धा एक्सपोस्ट बघायला मिळते। माधुरी, आपण जर बघितलं तर या प्रकरणात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासून आरोपी फरार होते। त्यानंतर 2 दिवसांनी आता आरोपी अटक केले आणि या आरोपींना आता राजकीय पाठबळ असल्याचा आरोप आता धनंजय मुंडेंनी रात्री बीडमध्ये पत्रकार परिषद केला आहे। या संदर्भात, या घटनेच्या संदर्भात बीड जिल्ह्यात तीव्र निषेध नोंदवला जातोय। शैक्षणिक बंद देखील ठेवण्यात आला होता। आता या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर हे त्या आरोपींसोबत होते। गुन्हा दाखल सायंकाळच्या वेळी आणि त्यानंतर संदीप क्षीरसागर या त्या आरोपींसोबत होते, तसेच ते त्यांचे फायनान्शियल पार्टनर देखील असल्याचं म्हटलंय। याबरोबरच इतर देखील गंभीर आरोप त्यांनी केलेत आणि या सगळ्याची चौकशी व्हावी यासाठी महिला IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची नियुक्ती करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। आज धनंजय मुंडे याच प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत आणि त्यानंतर गेल्या 4 दिवसापासून या प्रकरणात बीडमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते आरोप करत होते की अंजली दमनिया कुठे आहेत, या प्रकरणात अद्यापपर्यंत आवाज उठवत नाहीत। आता त्या देखील या प्रकरणात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी देखील या प्रकरणात जे सीडीआर आहे ते तपासावे आणि संदीप क्षीरसागर एक मदत करत होते का याची देखील शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। एकंदरीतच आता या विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात आता राजकीय हस्तक्षेप असल्याचं आणि राजकीय पाठबळ असल्याचं देखील आरोप होत आहे आणि त्या दिशेने आता तपास करणं गरजेचं आहे। माधुरी, नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी।